आता या सगळ्यानंतर ना तुमचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला, ज्याच्यात तुम्ही एक खूप सुंदर वाक्य म्हटलं की आपण आपल्या आमदारांना किंवा आपल्या उमेदवारांना आपण विचारणार आहोत की नाही की तुमचं बाबा प्रोफाईल काय आहे, तुमचं करिअर ग्राफ आहे तरी काय, हे विचारणं इज दिस द न्यू एज पॉलिटिक्स असं तुम्हाला वाटतं का? असलंच पाहिजे ना. काय होतं की अजूनही मी जेव्हा ह्यांच्याकडे जातो, मतदारांकडे जातो, अनेक वेळेला त्यांच्या तो मनात अजूनही प्रश्न येत नाही, कारण त्यांना ती सवयच नाहीये, ते कंडिशनिंग नाहीये की आपण प्रश्न विचारले पाहिजेत. आणि नगरसेवकांसाठी पण आपण जर तोच क्रायटेरिया ठेवला, आमदारांसाठी ठेवला खासदारांचा, चालणार नाही ना. शेवटी आमदारांच्या वेगळ्या भूमिका आहेत, त्यांच्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आमदार पद हे अतिशय एक महत्वाचं जबाबदारीचं पद आहे. आणि मी असं पाहिलंय की अनेक वेळेला लोक आमदार होतात आणि मग स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पर्सनल अँबिशनकडे जास्त लक्ष देत राहतात की उद्या मी मंत्री कसा होईन किंवा मी माझ्या पक्षात मोठा कसा होईन वगैरे वगैरे. यापेक्षा 5 वर्षानंतर जेव्हा तो तुमच्या दारावर येतो, तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की आपण अनेक जुनी पुस्तकं जशी घरी ठेवतो तसं त्याचा वचननामा पण ठेवा. व्हेरी ट्रू. वचननाम्यावर त्याला विचारा 4 प्रश्न की बाबा 5 वर्षाआधी तू हे सगळं प्रॉमिस करून गेलेलास, तू प्रयत्न तरी केलेस का, दाखव. त्या प्रयत्नांचं काय झालं ते दाखव. हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, एवढं माझं म्हणणं आहे. आणि काय होतं, मी आज पहिलीच निवडणूक लढतोय, त्यामुळे कदाचित असं असेल की मला राजकारणातले लोक ओळखतात, पण सामान्य मतदार कदाचित मला ओळखत नसतील. पण सामान्य मतदारांना सुद्धा असं वाटायला नको की बाबा यंग मुलगा कसा काय एवढी मोठी निवडणूक लढतोय. म्हणून मी माझा रेझ्युमे तयार केला, मी लोकांपर्यंत गेलो, माझं काम दाखवलं, त्यात मी सामाजिक काम लिहिलेलं आहे. आणि या सगळ्याचं मी कसं आहे की सगळ्याला मी त्याच्यानंतर माझ्या सोशल मीडियाचे लिंक पण दिलेले आहे, तुम्ही जाऊन पहा मी काय काय केलंय. आणि तेव्हाचे फोटोज आहेत ते. म्हणजे मी माझं शिक्षण ज्या कोलंबिया विद्यापीठातून घेतलंय त्याचा ग्रॅज्युएशनचा मुद्दाम फोटो टाकला की असं कोणालाच असं वाटतं एकदम पारदर्शी प्रमाणे की आपण गेले 14-15 वर्ष विद्यार्थी क्षेत्रात केलेलं काम, संघटनेत केलेलं काम, निवडणुकांकरता केलेलं काम, सामाजिक क्षेत्रात केलेलं काम, हे मी सगळं दाखवायचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला सांगतो, जे उच्चभ्रू वर्ग आहे सोसायटीमधले, जे युजली राजकारणापासून दूर असतात, ते किंवा ते म्हणतात की आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं नाहीये, ते जेव्हा हा रेझ्युमे बघायला लागले तेव्हा सो इम्प्रेस, ते म्हणाले पहिल्यांदाच असं कोणीतरी आम्हाला दाखवतंय